ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. लाचखोर जज व लाच देणारा महिपत या दोघांनाही आता अर्जुन जबरदस्त शिक्षा देणार आहे. दोन्ही गुन्हेगार आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत. तर अर्जुने आश्रम वाचून सायलीला सरप्राईज देत शेवट तर गोड केला आहे, परंतु सायली देखील आता महिपत साक्षीला चांगलंच फैलावरती घेणार आहे. तर खुनाच्या केसमध्ये आता साक्षी जबरदस्त अडकणार आहे. अर्जुनकडे आता एक असा पुरावा आहे की ज्याच्या आधारावरती अर्जुन साक्षीची देखील आता कोर्टात पोलखोल करणार आहे व विलासचा खून करणारी साक्षीच होती हे सत्य सर्वांच्या समोर येत मधुभाऊंना आता अखेर न्याय मिळणार आहे. परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे आता आश्रम पाडायला सुरुवात केलेली असते व सायली तिथे आता कोलमडून जाते. सायली खालती बसून आता हात जोडून पुन्हा पुन्हा महिपतकडे भीक मागत असते तिचा आश्रम वाचवण्यासाठी. परंतु तरी देखील महिपत आता तिच्या विनंतीला दाद देत नाही व तिच्यावरती साक्षी महिपत हसत असतात. तर तोचपर्यंत बार काउन्सिल मीटिंगमध्ये अखेर आता निर्णय ठरलेला असतो. अर्जुन व तो पुरोहित जज त्याला परत बोलावलेलं असतं व मीटिंगमध्ये आता अर्जुनने जो व्हिडिओचा खुलासा केलेला असतो त्यामुळे लाचखोर जजची पोलखोल झालेली असते व बार काउन्सिलने तिथे आता 6 महिन्यांसाठी जज पुरोहितची सनद रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असतो. अर्जुनने व्हिडिओचा धमाका करत लाच घेणाऱ्या जज पुरोहितला चांगलीच अत्तल घडवलेली असते. तर अर्जुन तिथे आता सांगतो की हे बघ, आश्रमात खून घडला होता आणि ते आश्रम जर आता पाडलं गेलं, ते आश्रम जर जमीनदोस्त झालं तर तिथे आणखीन जे पुरावे मिळणार आहेत ते पुरावे नष्ट होऊ शकतात. हवं तर तुम्ही जज इन्स्पेक्टर शिंदेना विचारू शकता की आम्हाला 5 पुरावे तिथे मिळालेले होते आणि ते 5 पुरावे इन्स्पेक्टरच्या हाती देखील दिले होते, परंतु अचानकपणे एव्हिडन्स रूमला आग लागल्याने ते पुरावे नष्ट झाले. याचा अर्थ असाच होतो की अजूनही खुनाच्या संदर्भात त्या आश्रमात पुरावे मिळू शकतात. त्यामुळे ते आश्रम राहणं खूप महत्त्वाचं आहे. मी फक्त तुमच्यासमोर एकच विनंती करतो आहे की तो आश्रम पाडू नये, त्यासाठी तो आहे तसाच राहावा आणि हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळी बार काउन्सिल तुम्ही कोर्टाकडून एक स्टे ऑर्डर द्यावी. अर्जुनने आता स्वतःचं मत तिथे समोर मांडलेलं असतं. जज पुरोहितला तर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, 6 महिन्यांसाठी त्याची सनद रद्द झालेली असते आणि तोचपर्यंत अर्जुनने तिथे आता स्टे ऑर्डर देखील मिळालेली असते व त्या स्टे ऑर्डरमध्ये लिहिलेलं असतं की जोपर्यंत या खुनाचा खरा आरोपी कोण आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते आश्रम पाडलं नाही जाऊ शकत. अर्जुन चैतन्यने अखेर ही लढाई जिंकलेली असते. तर तोचपर्यंत इकडे महिपत आनंद साजरा करत असतो. तो तिथे आता साक्षीला पेड्याचा बॉक्स मागवतो व सायलीच्या समोर तो पेड्याचा बॉक्स धरतो व म्हणायला लागतो की घ्या घ्या पेढे घ्या, तुमचा आश्रम पडला आहे ना. नाही नाही, तुमचं कसं असेल, ते आमचा आश्रम होतं ना. आमचा आश्रम आता पाडला आहे, इथे भव्य दिव्य मोठं आता रिसॉर्ट उभं राहणार आहे. आणि आमची मुलगी म्हणाली त्याप्रमाणे सायली सुभेदार, आम्ही तुम्हाला या रिसॉर्टची फीत कापण्यासाठी नक्की बोलावं. असं खूप काही बोलत तिथे आता तो सायली मुद्दाम डिवचत असतो. इतक्यातच अर्जुनची तिथे आता धमाकेदार एंट्री होते. अर्जुन महिपतच्या हातात असणारा तो पेड्याचा बॉक्स उधळतो व त्याच्या तोंडावरती कोर्टाची स्टे ऑर्डर फेकतो. तो तिथे आता कोर्टातून ती जी स्टे ऑर्डर आलेली असते महिपतला म्हणतो, महिपत शिकरे, तू हे आश्रम आता पाडू शकत नाही, तू या आश्रमाला धक्काही लावू शकत नाही. अर्जुनने धमाकेदार एंट्रीने तिथे आता महिपत साक्षीचा सगळा खेमच पालटलेला असतो, त्याचा खेळ संपवलेला असतो व त्याचबरोबर कोर्टाकडून आता महिपतला जी शिक्षा मिळालेली असते 6 महिन्यांचा कारावास, त्याची देखील अर्जुनने नोटीस आणलेली असते. अर्जुनने तिथे आता सत्याचा विजय करून दिलेला असतो. सायली तर अगदी आनंदाने वेडेपिसे झालेले असते. अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सांगतो की हे आश्रम पडणार नाही आहे. सायली इतकी आनंदाने वेडेपिसी झालेली असते की तिला काही बहाणच उरत नाही आणि पळत येऊन सायली चक्क अर्जुनला मिठी मारते. अर्जुन देखील आता तितकाच खुश असतो, परंतु महिपत साक्षी दोघेही शॉकमध्ये असतात. तर अर्जुनने तिथे आता आश्रम पाडण्याचं काम थांबवलेलं असतं व बुलडोजर त्याचबरोबर महिपतचे बोलावलेले कामगार देखील आता परत पाठवलेले असतात. अर्जुन तिथे आता महिपतला म्हणतो की जेवढं काही आश्रम जो भाग तू पाडला आहेस ना तो तू स्वतः परत भरून द्यायचा, ते बांधून तू स्वतः द्यायचा आहे. सायली अजूनही चकित
झालेली असते ती अर्जुनला विचारते की अर्जुन सर, परंतु आश्रम पाडण्याची तर कोर्टानेच परवानगी दिली होती ना, मग स्टे ऑर्डर तुम्ही कशी मिळवलीत? तर चैतन्य तिथे म्हणतो की सायली वहिनी, हा अर्जुन सुभेदार आहे, हा कधी काय करेल सांगता येत नाही. अर्जुन तिथे आता म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझ्यावरती विश्वास ठेवा. हे आश्रम मी काहीच नाही होऊ देणार. हां, मला यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आश्रमाचा थोडा भाग पडला आहे, परंतु त्यासाठी मी माफी मागतो. तर तिथे आता कुसुमताई म्हणते की अर्जुन सर, अहो तुम्ही माफी नका मागू. आज तुम्ही आमचं घर वाचवलं आहेत. आमच्यासाठी तुम्ही देव होऊन आला आहात. तर सायली तिथे आता महिपत साक्षी यांना म्हणायला लागते की पाहताय ना, शेवटी विजय सत्याचाच झाला आणि एक दिवस हेही सत्य बाहेर पडेल साक्षी की विलासचा खून तूच केला होतास आणि आमचे मधुभाऊ लवकरात लवकर सुटतील. हो ना सर? तिथे अर्जुन सांगतो की हो, आता मधुभाऊ देखील लवकरात लवकर जामिनावरती सुटतील आणि याची देखील सोय मी केली आहे. साक्षी शिकरे, आता लवकरच जेलमध्ये जाण्याची वेळ तुझी देखील आलेली आहे. आता तुमचा खेळ संपला आहे, असं अर्जुन तिथे म्हणता क्षणी साक्षीला चक्क वेड लागायची पाळी आलेली असते. साक्षी महिपत अजूनही धक्क्यात असतात, कारण महिपत जर आता जेलमध्ये गेला तर साक्षीचा आधार संपलेला असतो व साक्षी पुढे काही करूच शकणार नसते. तर अर्जुनकडे जो दागिन्याचा तुकडा आहे, जो सोन्याचा तुकडा आहे, त्यावरून अर्जुन तिथे आता साक्षीची जेलमध्ये वरात काढणार असतो, तीही लवकरच. तर सायली तिथे आता म्हणते की अर्जुन सर, या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर तो मधुभाऊंना झाला आहे. आपल्याला लवकरात लवकर आधी मधुभाऊंची भेट घ्यावी लागेल. आपण मधुभाऊंची भेट घेऊन त्यांना सगळं काही सत्य सांगूयात. तर तिथे आता अर्जुन म्हणतो की हो, चला आपण मधुभाऊंकडे जाऊयात. आणि त्यानंतर अर्जुन तिथे आता महिपत साक्षी या दोघांनाही बजावतो, पुन्हा आश्रमाचा आता विचारही करायचा नाही. ही नोटीस वाचली आहे ना, या नोटीसमध्ये असं लिहिलं गेलं आहे की जोपर्यंत खरा खुनी कोण आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत आश्रमाची वीटही तुम्ही हलवू शकत नाही. आणि आता साक्षी तूच खुनी होती हे लवकरच मी सिद्ध करून दाखवेन, असं तिथे आता अर्जुन धमकी देतो व त्याचनंतर ते चौघेही मधुभाऊंना भेटण्यासाठी जातात. अर्जुन सायली दोघेही आता मधुभाऊंना भेटायला गेलेले असतात. ज्यावेळी मधुभाऊ सायली अर्जुन या दोघांना बघतात तर ते दोघेही खूप खुश असतात. मधुभाऊ तिथे आता विचारतात की साऊ, तू इतकी खुश कशी आहेस? म्हणजे नक्की चांगली आनंदाची बातमी घेऊन आली आहेस का? तेव्हा सायली म्हणते की हो मधुभाऊ, अहो आपल्यासाठी खरोखरची आनंदाची बातमीच आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपला आश्रम आता पडणार नाहीये मधुभाऊ. अर्जुन सरांनी त्या महिपतच्या तोंडावरती स्टे ऑर्डर फेकले आहे आणि आता आपला आश्रम वाचला आहे. अर्जुन सरांनी स्वतः ते वाचवलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अर्जुन सरांनी आश्रम वाचवण्यासाठी, तुम्हाला या केसमधून बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करतायत. त्यांच्या मेहनतीला यश आलं आहे मधुभाऊ. आपलं घर, आपला आश्रम आता नाही पडणार आहे. मधुभाऊ देखील अगदी खुश होऊन सायली तिथे आता मधुभाऊंना मिठी मार. मधुभाऊ तिथे आता विचारतात की काय सांगतेस साऊ, आपला आश्रम खरंच नाही पडणार आहे? अर्जुन तिथे म्हणतो की हो मधुभाऊ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जिंकणार तर आपणच. विजय सत्याचाच झाला आहे मधुभाऊ. आणि आता लवकरच ती वेळ येईल की ज्या दिवशी तुम्ही या जेलच्या बाहेर असाल आणि ती साक्षी शिकरे जी खरी गुन्हेगार आहे ती जेलच्या आत असेल. मी तुम्हाला वचन देतो मधुभाऊ की लवकरच तुम्हाला या जेलमधून मी बाहेर काढेन आणि तसे पुरावे देखील माझ्या हाती आले आहेत. बस आता फक्त थोडे दिवस राहिलेत मधुभाऊ. गेले 1.5 वर्ष तुम्ही खूप सहन केलं आहे, परंतु आता नाही मधुभाऊ. आता तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे. तर तिथे आता मधुभाऊ खूप खुश होतात आणि ते म्हणतात की साऊ, खरंच नशीब काढलंस की जावई बापूंसारखा तुला नवरा मिळाला आहे. त्यानंतर मधुभाऊ तिथे आता अर्जुन समोर हात जोडतात आणि त्याला म्हणतात की जावई बापू, तुमचे खरंच खूप उपकार झाले. माझ्या वत्सलाने आणि मी दोघांनी मिळून त्या आश्रमाची प्रत्येक वीट ना वीट रचून ते आश्रम, ते घर उभं केलं होतं आणि आज तुम्ही अगदी जादूची कांडी फिरवावी तसं ते घर वाचवलं आहे. माझा आता तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की लवकरच या आरोपात असणारी खरी गुन्हेगार साक्षी हिला लवकरच तुम्ही सजा मिळवून द्याल आणि सत्याचा विजय करवाल. तेव्हा तिथे सायली सांगते की हो मधुभाऊ, आता लवकरच सत्याचा विजय होईल, परंतु तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही आता निवांत राहा. तर मधुभाऊंना बोलण्याची
भेटण्याची वेळ आता संपलेली असते, परंतु सायलीने त्यांना खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. खरं तर सायलीने नाही तर अर्जुननेच सर्वांना सगळ्यात मोठं सरप्राईज दिलेलं असतं. जीव धोक्यात घालून अर्जुन चैतन्य या दोघांनीही जज व महिपतची व्हिडिओ रेकॉर्ड केलेली असते व त्याच एका व्हिडिओने तिथे सत्याचा विजय झालेला असतो. तर त्याचनंतर साक्षी व महिपत दोघेही ज्यावेळी आता घरी गेलेले असतात तर दोघेही शॉकमध्ये असतात. तिथेच प्रिया व नागराज आलेले असतात. तर नागराज तिथे म्हणतो की काय महिपत सेठ, आता पार्टी तुम्ही केली परंतु त्या पार्टीमध्ये आम्ही हजर नव्हतो, परंतु आज तुम्ही आश्रम पाडायला गेला होतात ना, सगळं कसं व्यवस्थित झालं असेल. एकदाच त्या आश्रमाचा किस्सा संपला म्हणायचा. आता साक्षी देखील त्या आरोपाखाली अडकणारच नाही. तर प्रिया तिथे म्हणते की हो ना, आता मला देखील ते टेन्शन राहणार नाही. ते अर्जुन सतत प्रश्न विचारून ना इतका हैराण करून सोडतो की उत्तर काय द्यावं हेच कळत नाही. परंतु आता त्याची भीतीच मनात बाळगायची काहीच गरज नाही आहे, कारण ते आश्रमच नाही राहिलं तर ती केस कशाला राहील. आणि एकदा का ती केस कायमची संपली की मग मी आणि साक्षी सुटलो या सगळ्यातून. आता दोघेही बडबडत असतात, परंतु महिपत साक्षी दोघेही गप्पच असतात. तर नागराज तिथे विचारतो की काय झालं, तुम्ही दोघे गप्प का आहात. नाही म्हणजे एवढा वेळ तुम्ही आनंद साजरा करायला हवा होता ना महिपत सेठ. अहो, तर तिथे आता साक्षी खुलासा करते की नाही, ते आश्रम पडणारच नाही आहे. आता प्रियाला मोठा धक्का बसतो आणि ती विचारते की पडणार नाही आहे म्हणजे. तर तिथे साक्षी सांगते की कारण अर्जुनने कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळवले आहे आणि ते आश्रम आता पाडलं जाणार नाही आहे. आता तर मात्र प्रिया नागराजच्या पायाखालची जमीनच हादरते. नागराज तिथे आता विचारतो की परंतु हे कसं शक्य आहे. नाही म्हणजे महिपत, तू स्वतःच म्हणाला होतास ना की तो जज तुझ्या खिशात आहे, तू जे सांगशील तेच करेल, आणि काल तर तू त्याच्यासोबत पार्टी करणार होतास, झाली की नाही पार्टी. आणि तो जज जर तुझ्या बाजूने होता तर निर्णय फिरला कसा. नागराज प्रियांना अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्याचीच उत्तरं त्यांना महिपत साक्षीकडून हवी असतात. साक्षी तिथे आता सांगते की मला देखील कळत नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की असं गाफील राहून नाही चालणार आहे. तो अर्जुन सुभेदार आहे, तो कधी काय करून केस पालटेल सांगता येत नाही. परंतु अण्णांनी माझं ऐकलंच नाही. तुम्ही पाहताय ना तो जज कसा फिरला ते. मला तर वाटतं आहे की त्या जजने त्या अर्जुन सुभेदाराला कोर्टाची स्टे ऑर्डर दिली असणार आहे. म्हणजे त्याने फक्त आपल्यासोबत नाटक केलं. सगळ्यात आधी तर त्याने आपल्याकडून सगळं काही मिळवलं, आपल्यासोबत पार्टी केली आणि दुसऱ्या दिवशी फिरून अर्जुनला न्याय दिला. तिथेच आता महिपत चिडलेला असतो. महिपत त्या जजला फोन करतो. तर तो जज तिथे आता खुलासा करतो की महिपत शेठ, या केसमध्ये फक्त तुम्हीच अडकलेले नाही आहेत, इथे माझी देखील तितकीच अर्जुन सुभेदाराने वाट लावली आहे. कारण माझी सनद 6 महिन्यांसाठी रद्द झाली आहे. हे सगळं नुकसान तुमच्यामुळे झालं आहे. मी जर ती लाच घेण्याच्या फंद्यातच पडलो नसतो ना तर हे सगळं घडलंच नसतं. तर तिथे आता महिपत विचारतो की मला कळत नाहीये त्या अर्जुन सुभेदाराने नक्की असा काय डाव टाकला की त्याला कोर्टाने स्टे ऑर्डर दिली. तर तिथे आता तो जज खुलासा करतो की महिपत शेठ, काल आपण ज्यावेळी पार्टी करत होतो ना त्या पार्टीमध्ये तो अर्जुन सुभेदार आला होता वाटतं, आणि त्याने आपली व्हिडिओ बनवली होती. कारण आपण पार्टीमध्ये दारूच्या नशेत जे काही बोललो होतो ना ते सगळं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं होतं आणि अर्जुनने तीच व्हिडिओ बार काउन्सिलच्या समोर दाखवली आणि तिथेच आपली पोलखोल झाली आहे. तेव्हा साक्षी म्हणते की 1 मिनिट, म्हणजे अण्णा, आपण ज्यावेळी त्या जजशी मला खुनाच्या केसमधून बाहेर काढा असं सांगत होतो त्यावेळेस कोणाचा तरी बाहेर फोन वाजला होता. तुम्हाला आठवते का अण्णा, तुम्ही कोण आहे असं विचारत बाहेर बघत होता, डोकावत होतात. म्हणजे त्यावेळी तिथे अर्जुन सुभेदार होता. तर त्याने असा डाव टाकला आहे अण्णा, तो एका वेगळ्याच वेशात आपल्यावरती नजर ठेवून होता आणि त्याने आपलं सगळं काही बोलणं रेकॉर्ड केलं व तीच व्हिडिओ बार काउन्सिलच्या समोर दाखवली आणि त्यामुळे त्याला कोर्टाची स्टे ऑर्डर मिळाली आहे अण्णा. आपण खूप गाफील राहिलो अण्णा. आपण आपल्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा चारी बाजूनी माणसं उभी करायला हवी होती, म्हणजे त्या अर्जुन सुभेदाराला घरात घुसताच आलं नसतं आणि हे सगळं काही घडलंच नसतं. साक्षी महिपत आता खूप टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांचा खेळलेला एक डाव त्यांच्यावरतीच अर्जुनने उलटवलेला असतो. तर सायली, अर्जुन, चैतन्य आता घरी गेलेले असतात. तर सायली पळतच जाऊन आता कल्पनाला मिठी मारते. तर कल्पना तिथे आता विचारते की काय झालं सायली, अगं नक्की काय घडलं आहे, तू इतकी खुश, आश्रमाचं काही आहे का. तेव्हा तिथे आता पूर्णाची सगळेच घरातले आलेले असतात.
सायली तिथे म्हणते की हो आई, आमचा आश्रम पडणार नाही आहे. तेव्हा तिथे आता घरातील सर्वच जण खूप खुश झालेले असतात. कल्पना विचारते की आश्रम पडणार नाही आहे. अगं परंतु कोर्टाने स्वतः परवानगी दिली होती ना की ते आश्रम जमीनदोस्त होणार आहे. मग अचानकपणे स्टे ऑर्डर कशी काय मिळाली? तर तिथे आता सायली म्हणते की खरी कमाल अर्जुन सरांची आहे. यांनी ती स्टे ऑर्डर मिळवली. आणि तुम्हाला माहिती आहे का, आश्रमाचा थोडा कोपरा त्या महिपतने पाडला होता, परंतु अर्जुन सर वेळेवरती आले. त्यांनी ती स्टे ऑर्डर आणली होती आणि महिपतच्या तोंडावरती ती स्टे ऑर्डर फेकून त्यांनी आश्रमाची वीटही पुन्हा हलू दिली नाही. तुम्हाला माहिती आहे आई, आता आमचा आश्रम पडणार नाही आहे. हे सगळं अर्जुन सरांनी घडवून आणलं आहे. तर तिथे आता कल्पना इतकी खुश होते आणि कल्पना म्हणते की बस बस सायली, अगं किती कौतुक करशील अर्जुनचं. तिथे आता सायली म्हणते की कौतुक तर करायलाच हवं ना आई. तुम्हाला माहिती आहे ना की त्या आश्रमाशी किती जणांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आमची मुलं सगळीच जण रस्त्यावरती आली असती आणि अर्जुन सरांवरती आमचा पूर्ण विश्वास होता की अर्जुन सर आश्रमाला काहीच नाही होऊ देणार आहेत. आणि अर्जुन सरांनी मधुभाऊंना देखील वचन दिलं आहे की लवकरच मधुभाऊ देखील जेलच्या बाहेर असतील आणि खरी गुन्हेगार आहे ना ती साक्षी, ती जेलमध्ये असेल. तर तिथे आता पूर्णाजी, अश्विन, प्रताप, कल्पना यांना एकच प्रश्न पडलेला असतो की अर्जुनने जादूची कांडी फिरवावी तसं स्टे ऑर्डर कशी काय मिळवली. तर तिथे अश्विन विचारतो की दादा, अरे सांग ना, तू स्टे ऑर्डर कशी मिळवली, आम्ही ऐकायला आतुर झालो आहोत. अर्जुन तिथे आता हसतो. अर्जुन चैतन्याकडे पाहतो व तो तिथे आता म्हणायला लागतो की मम्मा झालं काय, तर ज्यावेळी आम्ही कोर्टच्या बाहेर पडलो होतो त्याच वेळेस माझं लक्ष अचानकपणे महिपत शिकरेकडे गेलं आणि मी ज्यावेळी त्याच्याकडे म्हणजे त्याच्या बाजूलाच असणाऱ्या एका कारकडे येऊन थांबलो ना, तेव्हा तिथे मला कळालं की जज पुरोहित त्यांना सामील झालेला आहे. आणि ते दोघेही बोलत होते, ते पार्टीबद्दल बोलत होते. म्हणजेच महिपत शिकरे जज पुरोहितला लाच त्या पार्टीमध्ये देणार होता. मग मी आणि चैतन्याने ठरवलं आपण त्या पार्टीमध्ये जायचं आणि तिथे व्हिडिओ बनवायची. तर तिथे आता चैतन्य म्हणतो की मी नाही हा मावशी, हे सगळं काही प्लॅनिंग अर्जुनचं होतं. अर्जुन मला स्वतः पार्टीमध्ये त्या घेऊन गेला होता, म्हणजेच महिपतच्या घरी. अर्जुन तिथे आता सांगतो की हो, मी आणि चैतन्य पूर्णपणे काळे कपडे घातले होते व काळा मास्क देखील. आणि आम्ही मोठी गाडी न घेऊन जाता एक बाईक घेऊन गेलो होतो. ती बाईक एका दूरवर ठिकाणी लावली आणि त्यानंतर महिपतच्या घराकडे चालत गेलो. तुम्हाला माहितीच असेल की चैतन्याच्या ज्यावेळी साक्षीसोबत साखरपुडा होता त्यावेळी आम्हाला त्या घराच्या मागच्या वाटा देखील माहिती झाल्या होत्या आणि आम्ही मागच्या बाजूचा जो गेट आहे ना छोटा, त्यावरून खालती उडी मारली. आणि ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस तिथे पार्टी चालूच होती. जज पुरोहित, महिपत शिकरे व साक्षी शिकरे त्या आश्रमाबद्दलच बोलत होते की त्यांनी कसं महिपतकडून लाच घेऊन आश्रम मिळवला. आणि हे सगळं मी स्वतः रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर काय, तीच व्हिडिओ मी लवकर सकाळी जाऊन बार काउन्सिलच्या समोर दाखवली. तिथे जजची लाचखोरीची चोरी पकडली गेली, त्यांची सनदही रद्द झाली आहे आणि महिपतला 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा देखील झाली आहे. एका दगडात 2 पक्षी मेले आहेत. तर तिथे आता कल्पनाच्या लक्षात येतं व कल्पना म्हणते की म्हणजे अर्जुन, ज्यावेळी मी रात्री उठले होते त्यावेळी तू तिथून गायब झाला तेव्हा तू महिपतच्या घरी होतास. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी महिपत शिकरेच्या घरी होतो, म्हणजे मी एकटा नव्हतो, चैतन्य माझ्यासोबत होता. सायलीला तिथे आता मोठा धक्काच बसतो. सायली म्हणते की सर, तुम्ही आश्रम वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलात. अहो, त्या महिपत शिकरेला जर कळालं असतं तर त्याने तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. आता सायली खूपच घाबरते. तेव्हा तिथे आता प्रताप म्हणतो की सायली, अगं निगेटिव्ह विचार का करते आहेस तू, सगळं कसं गोड झालं आहे ना, अर्जुनने शेवट गोड केला आहे, आता अजिबात त्याचा विचार करू नकोस. आणि अर्जुन, तुला मानलं बरं का, मला ना आज अभिमान वाटतो आहे की तू माझा मुलगा आहेस. घरातले सगळेच जण अर्जुनचं खूप कौतुक करत असतात. सायलीला तर खूपच जास्त कौतुक वाटत असतं अर्जुनचं, कारण सायलीच्या एका वचनासाठी, सायलीचं आश्रम वाचवण्यासाठी अर्जुनने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. जर महिपतला तू अर्जुन आहे हे जर कळालं असतं ना, तर महिपतने अर्जुनच्या जीवाचं नक्कीच काहीतरी बरं वाईट केलं असतं, याची भीती सायलीच्या मनात असते. व सायलीला देखील आता अर्जुनचा अभिमान वाटत